परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र पंचमोल्हास. कर्जतला आईंचा मुक्काम असताना एके दिवशी त्या घरमालकिणीच्या मावस भावाचे पुण्याहून अकस्मात तेथे येणे झाले. मालकिणीची आईंच्यावर श्रद्धा असल्याने तिने त्याच्यापुढे आईंचे बरेचसे वर्णन केले. ते ऐकून, मी तुमच्यासारखा भोळा मनुष्य नाही. प्रत्यक्ष प्रचिती आल्या वाचून माझा विश्वास बसणे शक्यच नाही, असे तो म्हणाला. त्यावर त्याचा भाचा बाळकृष्ण म्हणाला, मामा, तुम्हाला भजन आवडते की नाही? आम्ही सर्वजण मिळून रात्री भजन करीत असतो. तेव्हा मामाने, मला होय, भजनच नव्हे तर देवाला हात जोडणे देखील आवडत नाही, असे भाच्याला उत्तर दिले. रात्री भजन सुरू झाल्यावर कोणी न बोलावता मामा भजनाला जाऊन बसला. इतकेच नव्हे तर टाळी वाजवून सर्वांबरोबर मामाने भजन पण म्हटले. भजन संपल्यावर बाळकृष्ण आईंच्याकडे आला आणि म्हणाला, आई, संध्याकाळी बंडू मामा आपल्याला भजन आवडत नाही असे म्हणाला होता, पण शेवटी तो भजनाला येऊन बसला. त्याने तुम्हाला नमस्कार पण केला. इतक्यात मोहन म्हणाला, भजनातून मध्येच उठून गेला आणि थोड्या वेळाने परत आला. तेव्हा सिगारेट ओढायला उठले असतील रे, असे आई सहज म्हणाल्या. आईंचे ते शब्द अंगणात उभे असलेल्या मामाच्या कानी पडले. लगेच त्याने जीभ चावली, कारण तत्पूर्वी त्याने भाच्याला आपण शौचाला गेलो होतो असे सांगितले होते. थोड्या वेळाने बंडू मामा आत आला आणि त्याने, मी गेल्या 10 वर्षापासून दिवसातून 4 वेळा सिगरेट ओढतो, पण ही गोष्ट अजून घरच्या मंडळींना देखील माहीत नाही, कारण मी नेहमी पायखान्यात जाऊनच ओढीत असतो. असे असता ही गुप्त गोष्ट आपणास कशी समजली, असे विचारले. आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. एके दिवशी सोमेश्वरहून एक गृहस्थ श्रीहरी मंदिरात आला. त्याची मातोश्री आईंची भक्तीण होती. आईंचे दर्शन घेऊन झाल्यावर तो म्हणाला, 2 वर्षापासून माझ्या बायकोला सारखी फीट येते, त्यामुळे मी अतिशय त्रासून गेलो आहे. तेव्हा त्याच्या निवारणार्थ मी कोणता उपाय करू? आई म्हणाल्या, मनुष्याने जसे कर्म करावे तसे फळ भोगावे, हा ईश्वरी न्यायच आहे. वास्तविक मनुष्याने वडील माणसे म्हणजे देवासमान मानून त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यापेक्षा तुमच्या बायकोने तुमच्या मातोश्रीच्या टाळूवर रागाने घागर आपटली. बिचारी आंधळी 90 वर्षांची म्हातारी किती वेळ बेशुद्ध पडली तरी तिच्याकडे कोणी पाहिले नाही. आत्तापर्यंत तिने देवाच्या स्मरणात दिवस घालवले, म्हणून ती देवाच्या कृपेने सावध झाली. इतकेच नव्हे तर आत्तापर्यंत जगून राहिली आहे. जरी सुनेला सासूचा राग आला तरी 2 शिव्या देऊन मोकळी झाली असती तरी चालले असते, परंतु तो राग तिने अशा तऱ्हेने काढला, त्यामुळे तिच्या हातून घोर कर्म घडले. कदाचित ही गोष्ट तुम्हाला माहीतही नसेल. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, 2 वर्षापूर्वी माझ्या मातोश्रींच्या टाळूला दुखापत झाली होती, ही गोष्ट खरी आहे. पण त्याबद्दल जेव्हा मी बायको मुलांजवळ चौकशी केली तेव्हा खिडकीचा दरवाजा लागला असे मला सर्वांनी सांगितले. मी माझ्या मातोश्रीला विचारले तेव्हा, हा सर्व प्रारब्धाचा खेळ आहे बाळ, असे तिने उत्तर दिले. पुढे 8 दिवसांनीच बायकोला फीट येऊ लागली. ती अद्याप 4-8 दिवसांनी येतच आहे. आत्तापर्यंत त्याचे कारण काय ते समजले नव्हते. आज आपल्याकडून कळून चुकले. त्यावर आई म्हणाल्या, आता तुम्ही घरी जा. प्रथम तुमच्या बायकोकडून घडलेल्या अपराधाबद्दल तुमच्या मातोश्रींची क्षमा मागण्यास सांगा. त्यानंतर तुम्ही सर्वजण तुमच्या मातोश्रींच्या शुश्रूषेत तत्पर राहण्याचे करा. त्याचप्रमाणे त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये अशी दक्षता घ्या, म्हणजे सर्व काही ठीक होईल. त्यावर त्या गृहस्थाने विचारले, आगुंब्याला घडलेली गोष्ट आपल्याला कशी कळाली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. पुढे आईंच्या आज्ञेनुसार वागल्यावर त्या गृहस्थाच्या बायकोचे
फिट येणे बंद झाले. एकदा काकतीकरांनी आईंच्यासाठी सिंहासन करविले. त्यासाठी त्यांना बराच खर्च आला. ते सिंहासन श्री हरिमंदिरात आणून ठेवल्यावर हलशीकर म्हणाले, काकतीकर मोठे उदार अंतःकरणाचे दिसतात. तेव्हा आई म्हणाल्या, काकतीकर हा उदार आहे असे मी मुळीच म्हणणार नाही, कारण त्याच्या ऑफिसच्या खालीच भाजी मार्केट असून रोज तपासणीसाठी तो मार्केटमध्ये जात असतो. त्यावेळी बीटचे गड्डे पाहिले की आईना बीट आवडतात असे ऐकले आहे, तेव्हा एखादा बीटचा गड्डा घ्यावा असा त्याच्या मनात विचार येतो. पण त्यासाठी 1 आणा खर्च करणे अद्याप त्याला जमले नाही. हे सिंहासनाचे काम जमले याचे कारण त्याच्या हातून काहीतरी चांगले काम घडावे असे देवाला वाटले. म्हणून देवाच्या प्रेरणेनेच ही सेवा त्याच्याकडून घडली असे मी म्हणणार. हे ऐकताच काकतीकर आश्चर्यचकित झाले. त्यावर त्यांनी आईना प्रश्न केला, 2 वर्षापासून माझ्या मनात बीटचा विचार येऊन जातो, पण ती गोष्ट अद्याप मी एकापुढेही बोलून दाखवली नाही. असे असता आपणास कशी समजली? आई म्हणाला, कृष्णाची किमया. एके दिवशी काकतीकरांनी 3 चिक्कू आणले आणि आई, हे खास तुमच्यासाठी आणलेले आहेत, करिता तुम्हीच खाल्ले पाहिजेत असे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्या चिक्कूच्या फोडी करून आईने तेथे हजर असलेल्यांना वाटून दिल्या. त्यात काकतीकरही होते. त्यांनी प्रश्न केला, आई, माझे चिक्कू खाल्लेत का? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया, काय सांगू तुला, काल एकादशी म्हणून रात्री भजन संपल्यावर मी चिक्कूंचा परामर्श घ्यायला गेले, पण हे चिक्कू तुझ्यासाठी नसून साहेबाने साहेबासाठी दिले आहेत असे तो म्हणाला, म्हणून मी ते खाल्ले नाही. हे ऐकताच काकतीकरांनी जीभ चावली. ते पाहून जीभ का चावली असे हलशीकरांनी त्यांना विचारले. ते चिक्कू मी विकत आणलेले नसून काल मी मार्केटमध्ये गेलो असता हे घ्या साहेब म्हणून अब्दुल खानाने 3 चिक्कू माझ्या पिशवीत टाकले, ते मी आईना आणून दिले असे काकतीकरांनी सांगितले. एकदा गोरेगावहून पुष्कळशी मंडळी श्री हरिमंदिरात आली. कोणी नारळ, कोणी केळी, कोणी पेढी इत्यादी फळफळावळ आईंच्या समोर ठेवून सर्वांनी दर्शन घेतले. त्यावर एका बाईने पिशवीतील पुडा काढला आणि हा खास तुमच्यासाठी माझ्या पतीने दिला आहे असे म्हणून तो आईंच्या हातात दिला. त्या पुड्यात मोठमोठाले 3 चिक्कू होते. चिक्कू निहाळीत आई म्हणाल्या, या चिक्कूत माझी बायको सरळ वागत नाही, सारखी भांडते, त्यामुळे घरात अशांती उत्पन्न झालेली आहे अशी तुझ्या नवऱ्याची तक्रार दिसते. तेव्हा तिने शरमेने मान खाली घातली. त्यावर तिने आईना प्रश्न केला, गोरेगावची गोष्ट तुम्हाला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. आई श्री हरिमंदिरात असताना एकदा रोह्याहून लक्ष्मीबाई जांभेकर यांनी संक्रांतीनिमित्त खास आईंच्या करता म्हणून काजू बदामाचा तिळगुळ करून पाठविला. तेव्हा आईने आपण न खाता तो प्रसादार्थ सर्वांना वाटून दिला. ते पाहून बाळकृष्ण म्हणाला, खास तुमच्याकरिता मुखशुद्धीसाठी मुद्दाम हलवा तयार केला होता, तो वाटायला नको होता. तेव्हा तुझ्या वडिलांची इच्छा नसताना हलव्याला साखर का वापरली असे आई म्हणाल्या. मी घरात असून जी गोष्ट मला समजू शकली नाही ती गोष्ट तुम्हाला कशी? म्हणाल्या, कृष्णाची किमया. ठळकवाडी येथे राहणाऱ्या गंगूबाई रानडे या एकदा आईंच्याकडे आल्या. आई त्यांना म्हणाल्या, मला औषधासाठी 2 मावळुंगे हवी आहेत. कितीही पैसे पडले तरी हरकत नाही, या आठवड्यात आणून द्या. पुढे 4 दिवसांनी ते आले. पुष्कळ शोधून शोधून ₹1.25 2 मावळुंगे मिळाली. असे म्हणून तिने ती मावळुंगे आईंच्या समोर ठेवली. त्यावर ₹1.25 आणून ही घ्या दक्षिणा असे म्हणून आईने तिच्या हातावर ठेवला. तेव्हा एकही शब्द न बोलता ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी तिची 10 रुपयांची नोट ठेवलेल्या जागीच नाहीशी झाली. घरभर शोधूनही मिळेनाशी झाल्यावर तिची चूक तिच्या लक्षात आली. माझे 10 रुपये जर मला परत मिळाले तर आत्ताच्या आत्ता आईंचा ₹1.25 नेऊन देते असे म्हणून ती बाई देवाजवळ दिवा लावण्यास गेली. इतक्यात
तेथे तिला ती नोट दिसली. त्यावर लगेच ती बाई आईंच्याकडे आली आणि ₹1.25 समोर ठेवून, मावळुंगे आमच्या शेजारच्या माळ्याने तुमच्याकरिता म्हणून फुकट दिली होती, पण मी उगीच खोटे बोलून त्याबद्दल तुमच्याकडून ₹1.25 घेतला. या चुकीबद्दल मला क्षमा करा, असे म्हणून तिने नमस्कार केला. त्यावर तिने विचारले, काल तुम्ही ₹1.25 माझ्या हातात देताना दक्षिणा असे का म्हणालात? आई म्हणाल्या, त्याचा अर्थ असा होता, मावळुंगे तुम्हाला फुकट मिळालेली आहे. तिने पुन्हा विचारले, हे तुम्हाला कसे समजले? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. एकदा लक्ष्मीबाईंनी आईंच्याकरता कोहळ्याच्या वड्या करून श्रीहरी मंदिरात पाठविल्या होत्या. डबा उघडल्याबरोबर वड्या पाहून आई हसल्या. ते पाहून सुमनने विचारले, का हसलात? आई म्हणाल्या, वड्या रागारागात झालेल्या दिसतात. सुमन म्हणाली, ते तुम्हाला कसे समजले? आई म्हणाल्या, हा पहा, लाल रंग दिसतो ना, त्यात कृष्णाने मला राग दाखवला आहे. आईने उच्चारलेले हे वाक्य लक्ष्मीबाईंच्या कानापर्यंत गेल्यावर आपल्या मातोश्रीने त्या वड्या करीत असता हात वळून आला, तेव्हा रागाने पातेल्यावर झारा आपटल्याची त्यांना आठवण झाली. एक भक्त परगावी गेला होता. तो आल्याबरोबर आईना भेटला आणि हात जोडून म्हणाला, तुमच्या कृपेनेच आज मी जगलो. मी गोव्याला गेलो होतो. येतेवेळी 10-12 लोकांनी माझ्याभोवती एकदम गराडा घातला. त्यांच्या हातात कोयते, कुऱ्हाडी, खुरपी होती. त्यावेळी डोळे मिटून मी तुमचे स्मरण केले. थोड्या वेळाने मी हळूच डोळे उघडून पाहतो तर तेथे कोणीच दिसेनासे झाले. ती रात्र मी झाडावर बसून काढली आणि पहाटे तेथून निघालो. माझ्या तोंडात सारखे ओम नमः शिवाय चालू होते, म्हणून येथवर सुरक्षित येऊन पोहोचलो, असे यांनी म्हणताच आई म्हणाल्या, एकूण काय, 10-12 लोक जरी तुम्हाला लुटायला आले तरी मोलाची वस्तू तुमच्याजवळ असून सुद्धा देवाच्या साह्यामुळे तुम्ही त्या संकटातून बचावला म्हणावयाचे. तेव्हा तो भक्त एकही शब्द न बोलता घरी गेला आणि बायकोला दरडावून म्हणाला, काय ग, माझी गुपित गोष्ट तू आईना सांगितलीस वाटते. तेव्हा ती म्हणाली, वाटेल ती शपथ घेऊन सांगेन की मी आईना सांगितले नाही. तुम्ही गावाहून आल्यापासून मी आईना भेटले सुद्धा नाही. असे असता सांगणार कशी? त्यावर पतीसह ती आईंच्याकडे आली. भक्ताने प्रश्न केला, ती गुपित गोष्ट आपल्याला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. आईंचा मुक्काम रोह्याला असताना एके दिवशी मेहेंदळेबाईंनी आपल्या घरी आईना बोलावणे केले. ते मोठे श्रीमंत असल्याने त्यांची निजा बसावयाची व्यवस्था बंगल्यात आणि स्वयंपाक जेवणाघराची जागा मागील बाजूला म्हणजे स्वतंत्र असे. बंगल्यातील दिवाणखान्यात आईना बसायची व्यवस्था केली होती. थोड्या वेळाने मालकिणीने आपल्या सुनेला बोलावून आईंच्यासाठी दूध व आपल्यासाठी चहा आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे आणून ठेवल्यावर बराच वेळ झाला तरी आईने दूध घेतले नाही. हे पाहून मालकीणबाईने प्रश्न केला, आपण दूध का घेतले नाही? कपाकडे बोट करून आई म्हणाल्या, साय आहे. आपल्याला साय आवडत नसेल तर दुसरे दूध आणायला सांगते, असे मेहेंदळेबाई म्हणाल्या. साय आवडत नाही असे नाही. मी काही सेवन करण्यापूर्वी नेहमी कृष्णाला नैवेद्य दाखवित असते. कपात दूध घालीत असता चुकून साय पडली. त्याबद्दल ज्याने दूध घातले त्यानं हळहळ वाटली. त्यामुळे हे दूध मी कृष्णाला अर्पण करू शकले नाही, असे आईने उत्तर दिले. त्यावर तिने सुनेकडून दुसरे दूध आणून दिले. मेहेंदळेबाईंनी आईना प्रश्न केला, स्वयंपाकघरात घडलेली गोष्ट तुम्हाला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. आईचा रोज 2 तास बगीचात काम करण्याचा नेम होता. त्याप्रमाणे एके दिवशी आई बगीचात काम करीत असता एका आंब्याच्या झाडाकडे त्यांचे लक्ष गेले. आईंचे लक्ष चहूकडे असत असल्याने बारीक सारीक चूकसुद्धा त्यांच्याकडे लपून राहत नाही. झाडाकडे पाहता पाहता भजनाला येणाऱ्या मुलांपैकी एकाने त्या झाडाचा आंबा काढून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरे दिवशी भजन शिकवून संपल्यावर मुलांना गोष्टी सांगण्यापूर्वी आई म्हणाल्या, तुमच्यापैकी कोणी संडासाजवळच्या झाडाचा आंबा काढला आहे का?
काल ते झाड रडत माझ्याकडे सांगत होते. तेव्हा प्रत्येक मुलाने मी नाही असे उत्तर दिले. तेव्हा आई पुन्हा म्हणाल्या, कृष्णाने मला त्याचे नाव सांगितले आहे. ते 3 अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर श आणि तिसरे अक्षर द आहे. आंबा कोणी काढला असेल, त्याने कबूल केले तर कृष्ण त्याला त्याच्या चुकीबद्दल माफी करील, नाहीतर काहीतरी शिक्षा करील. ते ऐकताच शरद नावाच्या मुलाने मान खाली घातली आणि आपण आंबा काढून नेल्याचे कबूल केले. पुढे थोडक्याच दिवसात ही गोष्ट कर्णोपकरणी झाली. त्यामुळे झाले काय तर वर्षाच्या मागे एका मुलाने बाहेरचा बल्ब काढून नेला होता. तो त्याने परत आणून दिला. तसेच श्रीहरी मंदिरात भजनाला येणाऱ्या मंडळींचे चपलांचे जोड वरचेवर जे नाहीसे होत ते बंद झाले. इतकेच नव्हे तर तेव्हापासून एखाद्या मुलाने चुकून जरी चपला घरी नेल्या तरी त्या घरची वडील माणसे श्रीहरी मंदिरात सामसूम झाल्यावर रात्रीच्या वेळी गेटाच्या बाहेरून त्या चपला आत फेकून जाऊ लागली. एके दिवशी 2 वाजता आई विश्रांतीसाठी अंथरुणावर डोळे मिटून स्वस्थ पडून होत्या. इतक्यात ताई परांजपे तेथे आल्या आणि माझी मुलगी सुद्धा, हिचे नागपूरहून पत्र आले आहे, त्यात तिने तुम्हाला नमस्कार सांगितला आहे असे म्हणाल्या. तेव्हा सुधाला तर माझा पूर्ण विसर पडला आहे. असे असता ती मला नमस्कार कसा लिहील? माझे समाधान करण्यासाठी तुम्हीच कोणाकडून तरी पत्रावर नमस्कार लिहिलेला असावा असे आई म्हणाल्या. तेव्हा ही गोष्ट खरी आहे. मी माझ्या मंदा नावाच्या नातीकडून नमस्कार लिहून घेतला होता, पण ही गोष्ट आपल्याला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. परांजपे हे श्रीहरी मंदिरात रोज 1 तास लाकडे फोडण्याची सेवा करीत असत. एके दिवशी लाकडे फोडीत असता जवळच्या झाडाला एक सुंदर गुलाब फुललेला त्यांच्या दृष्टीस पडला. लगेच ते फूल तोडून त्यांनी खिशात घातले आणि त्यांची वेळ झाल्यावर ते कचेरीला गेले. इतक्यात त्यांची पत्नी काहीशा कामाकरिता आईंच्याकडे आली. त्यावेळी आई बगीचात फुले तोडीत होत्या. तिला उद्देशून, या झाडाचे फूल परांजपेने काढले वाटते असे म्हटले. तेव्हा ती म्हणाली, छे, तसे ते झाडांना हात लावणारे नाहीत. त्यावर ती घरी गेली. संध्याकाळी कचेरीहून परांजपे घरात येता येता खिशातील फूल हातात घेऊन ते बायकोला म्हणाले, हे बघ, सकाळी श्रीहरी मंदिरातून जाते वेळी मी हे फूल तोडून घेऊन कचेरीला गेलो, पण वास घ्यावा असे मनात आल्याबरोबर तुम्ही आजूबाजूला लक्ष न देता सेवा करायची सोडून फूल तोडले कसे असे आतून कोणीतरी मला सांगत आहे असे वाटू लागले. त्यामुळे फुलाचा वास घेणे शेवटी मला जमले नाही. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही कचेरीला निघून गेल्यावर मी श्रीहरी मंदिरात गेले होते. तेव्हा फुलाबद्दल आईने माझ्याजवळ चौकशी केली. आईना मी निक्षून सांगितले की ते कदापि फूल तोडणार नाहीत, पण शेवटी आईंचे म्हणणेच खरे झाले. तेव्हा त्यांनी जीभ चावली. दुसरे दिवशी त्यांनी आईना प्रश्न केला, मी फूल तोडतेवेळी तुम्ही आंघोळीला गेला होता, आवारात पण कोणीच नव्हते. असे असता ही गोष्ट तुम्हाला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. आमच्याकडे रोज भजनाला भगवंत रेड्डी यांची पत्नी येत असे. रेड्डी जरी पुष्कळ श्रीमंत होते तरी त्यांचा अत्यंत लोभी स्वभाव होता. त्यामुळे पत्नीच्या हातात कधी 1 पैसा देखील ते देत नसत. त्यांच्या पत्नीचा एकुलता एक भाऊ होता. त्याचे लग्न ठरले तेव्हा आपल्या भावाला लग्नात 200 रुपये तरी अहेरासाठी खर्च करावे असा तिच्या मनात विचार आला. रेड्डी गावाला गेलेली वेळ पाहून तिने घरातील सर्व तऱ्हेचे धान्य थोडे थोडे विकले आणि आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ती त्या तयारीत राहिली. रेड्डी गावाहून आल्यावर एके दिवशी सहज त्यांचे लक्ष कोठी खोलीकडे गेले. तेव्हा त्यांनी त्याबद्दल पत्नीला प्रश्न केला. त्यासमयी त्या संकटातून सुटण्यासाठी मलबारकरांच्याकडे ज्या बाई आल्या आहेत त्या अधिक महिन्यानिमित्त समाराधना करणार आहेत. त्यांनी मागितल्यावरून मी घरातील धान्य नेऊन दिले
असे तिने पतीला सांगितले. तेव्हा रेड्डी अतिशय संतापले. त्या भरात ती बाई जर असे सर्वांना लुबाडते तर आत्ताच्या आत्ता जाऊन त्या बाईची मी चांगलीच खरटपट्टी काढून येतो, असे म्हणून ते लगेच घराबाहेर पडले. त्यासमयी त्यांच्या पत्नीने अंतर्यामी देवाची प्रार्थना आरंभिली. इतक्यात एक आश्चर्याची गोष्ट घडली. ती म्हणजे की रेड्डी हे सावकाराचा धंदा करीत होते. त्याने एका गृहस्थाला 15,000 रुपये व्याजाने दिले होते. तो गृहस्थ बरेच दिवस बेपत्ता झाला होता. तो रेड्डींना वाटेत भेटला. त्याने आपण व्याजासहित मुद्दल आणल्याचे सांगितले. ते ऐकताच रेड्डींचा राग शांत होऊन आनंदाने त्यांचे हृदय भरून गेले. त्यावर ते उभयता घरी आले. पैशाचे काम संपून तो गृहस्थ तेथून परतल्यावर रेड्डी म्हणाले, यातील रकमेपैकी रुपयाला 1 आण्याप्रमाणे मी तुझ्या बाईला देण्याचे ठरविले आहे. चल आपण तिकडे जाऊ. त्याप्रमाणे उभयता आमच्याकडे आले आणि त्यांनी अधिक महिन्यानिमित्त ती रक्कम आईना अर्पण केली. जो इसम तुमचा अपमान करायला निघाला होता त्याने तुमच्या चरणी 937 रुपये ओतले. अर्ध्या तासात उलट होते ते सुलट कसे झाले, असे मी आईना विचारले. आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. एक भक्त मुंबईला जाण्यास निघाला. आई त्याला म्हणाल्या, जाता जाता ठाण्याला उतरून तेथील परमार्थ निकेतनात जा. त्याने येतेवेळी ठाण्याला जाता येईल अशा विचाराने दादरचे तिकीट काढले होते. ठाण्याजवळ जाताच ज्या अर्थी आईने सांगितले आहे त्या अर्थी आपण आत्ताच ठाण्याला जाणे बरे, असे वाटून तो भक्त स्टेशनवर उतरला. झिमझिम पाऊस पडत होता. स्टेशनपासून जवळ आहे असे ऐकल्यावरून तो चालत गेला. परमार्थ निकेतनात पोहोचला. इतक्यात ती गाडी माटुंगा स्टेशनवर गेली आणि रुळावरून घसरली. ही बातमी रेडिओत ऐकावयास मिळाली. तेव्हा आईंचे सांगणे अंमलात आणल्यामुळे आज आपण सुरक्षित राहिलो असे त्याला वाटले. मुंबईहून परत आल्यावर आपण मला मोठ्या युक्तीने संकटातून पार केलेत असे तो आईना म्हणाला. आई म्हणाल्या, मी पार करणारी कोण, ही सर्व कृष्णाची किमया आहे. ओम नमः शिवाय.